नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ज्ञात भरतीचा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच टीईटी 2025 साठी मित्रांनो बघा या ठिकाणी स्पेशल असा मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेची बघा प्रश्न मित्रांनो जे की टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार मित्रांनो या आपल्या बघा आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आपल्या या बघा आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जेवढे काही प्रश्नांचं मित्रांनो या ठिकाणी कव्हर करणार आहोत ते सर्व मित्रांनो बघा या ठिकाणी टीसीएस व आयबीपीएस मित्रांनो बघा मोस्ट रिपीटेड प्रश्न आहेत। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल पहिल्यांदा जर आपला हा व्हिडिओ तुम्ही अभ्यासत असाल पहिला तुम्ही या ठिकाणी बघा आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राइब मात्र करून घ्या। ओके, प्रश्न पहिला, प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो बुद्धिमत्तेवरचा हा प्रश्न आहे। तर 17चा संबंध 21शी, 21चा 25शी, 25चा 32शी, सॉरी 26शी, 26चा 32, 32चा 39, 39चा प्रश्न चिन्हासोबत। ओके मित्रांनो बघा या ठिकाणी टीसीएस व आयबीपीएस मित्रांनो कंपनीचा तुम्ही या ठिकाणी बघा नादच करू नका। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी टीसीएस आणि आयबीपीएस कसलाही प्रश्न कुठेही त्याचा कुठेही बेरीज करते, कुठेही वजाबाकी, कुठेही गुणाकारणे भागाकार करून या ठिकाणी बघा आपल्याला ह्या प्रश्न मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्नामध्ये गोंधळवण्याचा प्रयत्न करते। ओके, तर बघा समजून घ्या। ओके, 21 चा 17 कसं झालं +4 केलं। ओके, मग या ठिकाणी 21 चा 26 कसं झालं +5 केलं। मग यामध्ये मित्रांनो पुन्हा काय केलं प्लस या ठिकाणी 6 केलं बरं। ओके, 32 मध्ये जर 6, 26 मध्ये 6 प्लस केलं 32 झाले। ओके, मग या 32 मध्ये जर आपण 7 प्लस केले झाले किती 39। आता जर आपण 39 मध्ये समजा 8 प्लस केले, ओके, वरचा 1 40 आणि मागले 7 जर म्हणलं तर झालं की बघा 47। ओके, बघा या ठिकाणी 47 बघा जी की होती या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। ओके, जे की बघा आपला क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। ओके, जे की लक्षात बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी 47 ठेवायचं। ओके मित्रांनो बघा अशा काही प्रश्नाचे मित्रांनो बघा या ठिकाणी योग्य आन्सर तुम्ही पाठांतर जरी केलं तर चालून जाईल। ओके, पाठांतर करा आणि मित्रांनो एक्सप्लेनेशन तुम्ही या ठिकाणी लक्षात असू द्या। ओके, तर बघा या ठिकाणी आणखी एक मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ते तुम्हाला बाप सांगतो पहिल्यांदा। ओके, तर बघा मित्रांनो जर तुम्हाला ही टीईटी जर एकाच बरं जर समजा पहिल्या प्रयत्नात जर पास करायची असेल तर बघा या ठिकाणी आपण एक मित्रांनो 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा मित्रांनो या आपल्या परीक्षेसाठी बघा एक मित्रांनो क्रिएट केलेला आहे। ओके, जर तुम्ही आणखी नाही जर बघा हा आपला महाठोकळा या ठिकाणी बाय केला नसेल, खरेदी केलं नसेल, अवश्य खरेदी करून घ्या मित्रांनो। बघा या 5000 महाठोकळ्यामध्ये तुम्हाला काय भेटेल जीके जीएस भेटतं, परिसर अभ्यास तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी अभ्यास होऊन जाईल बघा परिसर अभ्यासचा। ओके, यासोबत करंट अफेअर्स 2025 वर्षातले मित्रांनो सर्व तुम्हाला करंट अफेअर्स देऊ, प्लस मित्रांनो मराठी ग्रामरचे मित्रांनो मोस्ट पीवायक्यू प्रश्न देखील आम्ही तुम्हाला या ठिकाणी आपल्या महाठोकळ्यामध्ये देऊन टाकू। म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा अवश्य बाय करा, एकदम मित्रांनो बघा तुम्हाला सूट होईल या प्रकारच्या ठिकाणी आम्ही प्राइस ठेवलेली आहे। ओके, तर बघा मित्रांनो जर खरेदी करायचं असेल तर 74 14 930907 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये फोन पे किंवा गुगल पे करा आणि मित्रांनो नंबरच्या आपला व्हॉट्सअपला ही 150 रुपये पे केलेली स्क्रीनशॉट तुम्ही टाकून टाका। अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देऊ। ओके, अवश्य बाय करून घ्या, वेळ लावू नका। कारण मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला परीक्षेला देखील या ठिकाणी टाइम भलताच कमी उरलेला आहे। ओके, म्हणून वेळ लावू नका, लगेच फटाक म्हणे खरेदी करून घ्या आपला महाठोकळा। ओके, आणि तुमचा मित्रांनो रिझल्ट या ठिकाणी पक्का करून घ्या। ओके, बघा पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा कसा आहे। हा तर बघा प्रश्न कसा आहे, तर बघा प्रश्न काय हा दुसरा 45,000 रुपयांचे 3 वर्ष मुदतीत 13,500 रुपये सरळ व्याज होते, तर व्याजाचा दर या ठिकाणी बघा आपल्याला काढायला सांगितलेला आहे। ओके, तर बघा व्याजाचा दर या ठिकाणी आपण कशा रीतीने काढू शकतो या ठिकाणी बघा जर आपण पुस्तकीच्या फॉर्मॅटनं जर मित्रांनो पुस्तकी फॉर्मॅटनं या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी बघा भलतंच सूत्र वगैरे काही पाठ करायची गरज लागते, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला कोणताही सूत्र या ठिकाणी पाठ करू देईना, सरळ सरळ प्रश्नाचं योग्य आन्सर काढून दाखवतो। ओके, काही करू नका, सरळ व्याज पहिलं घ्या। ओके, सरळ व्याज पहिलं घ्या किती 13,500 जास्त असं। ओके, 13,500। ओके, आता बरोबर घ्या हे किती मुद्दल 45,000 रुपये मुद्दल, हे घ्या 45,000 रुपये मुद्दल। ओके, गुणाकारात किती वर्षासाठी 3 वर्षासाठी। ओके, या ठिकाणी आपल्याला दर काढायचा आहे ना, मग दरला आपण या ठिकाणी एक्स मानू
आणि याच्या छेदामध्ये घेऊ डायरेक्ट 100. ओके 100. आता करा याचा आडवा गुणाकार या 13,500चा या 100शी आणि या 45,000चा या 300. ओके कसा तर सांगतो. हा या ठिकाणी हे 13,500 जसे असत तसे 13,500 आणि गुणाकारात हे आले छेदामधले 100 वरील अंशामध्ये. ओके आणि हे अंशातले गेले छेदामध्ये. ओके जे की हे 45,000 गुणाकारात 3. ओके आता काय करा 0 0 कॅन्सल करा. ओके आता वरचे 3 शून्य कॅन्सल करा. आता सरळ या खालचे 3 शून्य कॅन्सल आणि हा एक कॅन्सल आणि इकडले 2 शून्य कॅन्सल. ओके आता सरळ याला आपण 3 ने भाग देऊ. ओके जसं की 3 1 3 3 चोक 12 हातच्याला 1 आणि 3 5 3 किती मित्रांनो 3 चोक 12 आणि 3 5 15. ओके सरळ 45 कट उरलं किती फक्त आणि फक्त 10 म्हणजे बघा जे की 10% बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. ओके जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा जे की क्रमांक बघा 10% बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके पुढचा बघा तिसरा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. हा तर बघा तिसरा प्रश्न. ओके तर वरचे 2 प्रश्न समजलेत ना. ओके समजत असतील तर बघा कमेंटमध्ये सांगत चला. ओके पुढे आणि बघा मित्रांनो काही जर परीक्षेबद्दल शंका डाऊट वगैरे असतील कमेंटमध्ये सांगून टाका. अवश्य बघा आम्ही तुमच्या प्रत्येक या ठिकाणी बघा समस्येचं निवारण करण्याचा प्रयत्न करू. ओके प्रश्न तिसरा 20 मीटर लांब 10 मीटर रुंद व 5 मीटर खोल खड्ड्यातील काढलेली माती 25 मीटर लांब 8 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर तिचा जाडीचा थर किती होईल मित्रांनो. या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला तर काय पसरली तर किती जाडीचा थर तयार होईल. ओके तर बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा रीतीने काढू शकतो. हा तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिलं काय करा बघा मित्रांनो या ठिकाणी खड्ड्याचे घनफळ आपल्याला काढावं लागेल. ओके या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर करण्यासाठी बघा आपल्याला खड्ड्याचे घनफळ या ठिकाणी काढण्यासाठी बघा मित्रांनो कसं तर तो खड्डा मित्रांनो 20 मीटर लांब आहे. 20 गुणाकारात 10 मीटर रुंद गुणाकारात 10 गुणाकारात 5 मीटर खोल आहे ना. सरळ आता 20 10 200 200 गुणाकारात 5 केला आलं किती 1000. ओके आता काढलेली माती कसं आहे मित्रांनो काढलेली माती या ठिकाणी आपण पहिलं पुन्हा टाकून. ओके काढलेली माती म्हणजेच काय तर रस्त्यावर पसरलेल्या मातीचा या ठिकाणी आपल्याला आता थर काढायचा आहे. आणि मित्रांनो तर बघा त्या ठिकाणी बघा. ओके तर काय म्हटलं 25 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद रस्त्यावर पसरली. ओके म्हणून ठिकाणी आता आपण रस्त्यावर पसरलेला माती या ठिकाणी काढू. ओके रस्त्यावर पसरलेली माती. ओके पसरलेली हे समोर माती. ओके आता करा याचा गुणाकार जसं की 8 गुणाकारात 25. ओके 25 गुणाकारात 8 किंवा 8 गुणाकारात 25 करा 25 8 200. आता या ठिकाणी बघा आपल्याला हा थर काढण्यासाठी दुसरं तिसरं काहीही करायची गरज नाही. सरळ या 1000 ला 200 ने भागून टाका. 1000 छेदामध्ये हे 200 हा 1 शून्य कॅन्सल 1 शून्य कॅन्सल बे 1 बे बे 5 10 म्हणजे बघा की 5 मीटर मित्रांनो बघा या ठिकाणी त्या मित्रांनो बघा त्या मातीचा या ठिकाणी थर होईल. बघा की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके ठीक आहे लक्षात सर्वांना तुम्हाला ठेवायचं आहे. बघा मित्रांनो लिहून घ्या बघा सर्व काही प्रश्न तुम्ही लिहून घ्या नुसतं बघू नका. ओके आणि मित्रांनो बघा संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या कारण 100% बघा तुमचा मित्रांनो या ठिकाणी आपला मित्रांनो व्हिडिओतून तुमचा 100% या ठिकाणी रिझल्ट येणार आहे. म्हणून संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके पुढे चौथा प्रश्न बघा आता. हा तर बघा आता या ठिकाणी बसचा वेग 48 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात. बसचा वेग ताशी 8 किलोमीटरने कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील. ओके या प्रकारच्या मित्रांनो प्रश्नाचं योग्य आन्सर काढताना बघा पहिलं या ठिकाणी आपण अंतर काढून घेऊ. ओके तर अंतर काढायचं मित्रांनो बघा जे की सूत्र बरोबर अंतर बरोबर जे की वेग गुणाकारात वेळ असं आहे बघा. ओके तर या ठिकाणी बघा आता अंतर बरोबरला बरोबर घेऊ. वेग किती 48 किमी 48 आणि याच्या गुणाकारात वेळ किती 5 तास. ओके आता 48 गुणाकारात 5 करा 5 8 40 ला 4 0 हातच्याला 4 पुन्हा 5 20 आणि वरचे हाच्या 4 म्हणजे बघा किती 240 या ठिकाणी आलं. ओके नंतर काय म्हणलं 8 मग पुन्हा बसचा वेग 8 किमीने कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागेल. ओके
जेव्हा बसचा वेग 48 किमी तास राहते तेव्हा मित्रांनो तिला 5 तास लागतात. तर मग जेव्हा पुन्हा तिथे आपण 8 तास या ठिकाणी कमी केलं तर किती तास लागेल? ओके, जर आता आपण या 48 मधून जर 8 तास कमी केलं, उरले किती बघा, जे की 40 उरले. ओके, आता या ठिकाणी जर आपल्याला या ठिकाणी पूर्ण आन्सर करण्यासाठी या 240ला या 40नं भागून घ्यावं लागेल. ओके, जसं की हे आपण 240 घ्या आणि छेदामध्ये घ्या 40. ओके, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. 4 सख 24 म्हणजे बघा या ठिकाणी 4 तास मित्रांनो. बघा या ठिकाणी आपल्याला 6 तास. बघा या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की बघा क्रमांक या ठिकाणी असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, लक्षात असते बघा. सर्व काही प्रश्नसंच मित्रांनो या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहेत मित्रांनो. बरेच मित्रांनो या ठिकाणी बघा सर्व प्रश्न मित्रांनो या ठिकाणी हाय लेवलचे म्हणजेच अवघड मित्रांनो बघा सर्व काही प्रश्नसंच आहेत. परंतु मित्रांनो हे सर्व प्रश्न बघा मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी एकदम सोप्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बघा एकदम सूत्राचा कोणत्याही ठिकाणी न वापर करता तुम्हाला सर्व काही सोडवून दाखवत आहोत. म्हणून मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला आपल्या लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब देखील करून घ्या. ओके, तर बघा पुढचा 5वा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे. हा, तर बघा पाचवा प्रश्न. ABCD यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांचे उत्पन्नाचे गुणोत्तर 5:9, 9:4, 4:2 असेल तर C चे उत्पन्न किती? ओके मित्रांनो बघा या प्रकारच्या प्रश्नाचे योग्य आन्सर करण्यासाठी आपल्याला या सर्व प्रमाणांची पहिलं बेरीज करावी लागते. ओके, बेरीज करण्यासाठी काय करू आपण, हे 5 घेऊ. 5ला आपण नुसतं 5 न घेता 5x घेऊ. ओके, 5x प्लस 9x, 5 किती बघा 14, 14 हे 4x 18 आणि हे 2x जर आपण केलं तर टोटल झालं बघा या ठिकाणी 20x आपल्याला भेटलं. ओके, 20x भेटलं या ठिकाणी. हा, आता पुन्हा या ABCDचं टोटल मित्रांनो गुणोत्तर किती बघा, A B C आणि D या चौघाचं गुणोत्तर किती, तर जे की बघा 48,000 रुपये आहे. ओके, 48,000 रुपये आहे. ओके, म्हणून या ठिकाणी आपण 48,000 घेतलं. ओके, आता या ठिकाणी बघा चौघाचं गुणोत्तर मित्रांनो बघा या ठिकाणी चौघाचं गुणोत्तर किती 48 आहे ना. 48,000 म्हणून काय करू आपण या ठिकाणी 1 बार 4 घेऊ. या चौघाचं गुणोत्तर आहे ना म्हणून या ठिकाणी आपण हे 4 घेऊ आणि गुणाकारात घेऊ हे 48,000. ओके, आता करा याचा गुणाकार. ओके, 4 0 0 4 0 0 4 0 0 4 8 32 ला 2 हात 4 3 4 चौक 16 16 3 जे की 19 म्हणजे बघा जे की 1,92,000 या ठिकाणी आलेलं आहे बघा. ओके, आता या मित्रांनो बघा चौघाचं गुणोत्तर किती आहे बघा 20x, हे 20x घेऊ बरोबर हे 1,92,000 हे जशास तशी. आता जसं की मित्रांनो या ठिकाणी बघा हे x बरोबर हे 1,92,000 जशास तसे बघा 1,92,000. हा, तर बघा इथं कालता बघा आपण 1,92,000. ओके, x बरोबर 1,92,000. ओके, तर सरळ आला छेदामध्ये घ्या बघा हे 20. ओके, हे 20 आले. आता काय करा, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल. आता जसं की 92 18 उरलं 1 बेसख 12 आणि समोरचे 2 म्हणजे किती 9,600 या ठिकाणी आलं. जशास तसं बघा या ठिकाणी x बरोबर 9,600. ओके, बघ या ठिकाणी आपलं 9,600 शेवटचं आन्सर नाही, कारण या ठिकाणी आपल्याला विचारलंय सीचं उत्पन्न. सीचं उत्पन्न म्हणजे काय, तर सीच्या ठिकाणी कोणती संख्या आहे तिसऱ्या ठिकाणी, तर 4 आहे. ओके, मग याला गुणाकार करा 4 न. ओके, याला जर आपण 4 न गुणाकार केलं ओके तर बघा 4 0 0 4 0 0 4 सख 24 ला 4 मग हा 4 आले 2 मग पुन्हा 4 9 36 आणि हे 2 म्हणजे किती बघा जे की 38 म्हणजे 38,400 बघा या ठिकाणी आपलं शेवटचं आन्सर असणार आहे बघा, जे की बघा क्रमांक ब बघा 38,400 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, 38,400 रुपये बघा या ठिकाणी मित्रांनो जे की सीचं मित्रांनो उत्पन्न बघा या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढचा 6वा प्रश्न बघा आता कशा स्वरूपाचा आहे. हा, तर बघा 6वा प्रश्न बघा, अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एक प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता, परंतु ब गावाकडून अ गावाकडे येताना त्या गाडीचा एकसमान वेग ताशी 60 किमी वेगा होता.
तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा वेग किती होता हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। बघा हा प्रश्न मित्रांनो बघा सॉल्व करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कसल्याही स्वरूपाचा ट्रिक वगैरे सांगतो मी तुम्हाला। ओके, ठिकाणी तुम्हाला कसल्याही स्वरूपाचा सूत्र पाठ करायची गरज नाही। ओके, सरळ तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा, या प्रकारचा प्रश्न विचारला पहिलं तुम्ही हे 2 घ्या पुन्हा गुणाकारात हे 2 सूत्रानुसार आहे। बरं जाऊ द्या, सूत्रच सांगतो तुम्हाला या ठिकाणी। ओके, 2xy बरोबर x + y। ओके, हे आपलं सूत्र आहे। ओके, x ला तुम्ही आपण हे 40 मानू आणि y ला मानू हे खालचे 60। ओके, सरळ आता 40 + 60 हे करा। ओके, हे 40 + 60। ओके, आता जशास तसं 40 गुणाकारात 2 80 आणि हे गुणाकारात घ्या 60। ओके, आता छेदामध्ये 40 + 60 झाले किती 100, हे कॅन्सल 2 वरचे 2 शून्य कॅन्सल, जसं की 8 सख 48 मित्रांनो बघा किमी तास। बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की बघा क्रमांक ड बघा 48 किमी मित्रांनो तास या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढचा बघा शेवटचा प्रश्न बघा या ठिकाणी कशा स्वरूपाचा आहे। हा तर बघा हा शेवटचा प्रश्न आहे बरं 7वा। तर x हा 1 दिवसात 1 काम 20 दिवसात करतो, y हा तेच काम 30 दिवसात, x y झड मिळून ते काम 6 दिवसात करतात, तर एकटा झड ते काम किती दिवसात करेल। बघा मित्रांनो हा संपूर्ण आपला व्हिडिओ तुम्ही बघण्यासोबत आपले संपूर्ण काय बघा मित्रांनो व्हिडिओ मधले प्रश्न संच लिहून घ्या, कारण बघा मित्रांनो कोणताही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघा परीक्षेमध्ये मित्रांनो 100% पाहायला मिळू शकतो, म्हणून मित्रांनो संपूर्ण तुम्ही या ठिकाणी प्रश्न संच लिहून घ्या। ओके, या ठिकाणी नोट्स काढत चला। ओके, तर बघा x हा 1 काम 20 दिवसात करतो, म्हणून x बरोबर 20, y 30 दिवसात करतो म्हणून y बरोबर 30 आणि x y झड मिळून 6 दिवसात करतात। ओके, आता बघा या ठिकाणी प्रश्नाचा आन्सर काढण्यासाठी आपल्याला याचा लसावी काढणं महत्त्वाचं आहे। लसावी म्हणजे काय, तर अशी एखादी संख्या घ्या, कोणतीही संख्या की त्या संख्येला ह्या तीनही संख्येनं पूर्णपणे भाग गेला पाहिजे, तर आपण घेऊ 60। ओके, 60 ही संख्या बघा यांचा आपण लसावी मानू। ओके, लसावी बघा। ओके, तर आता जसं की असं आपण या ठिकाणी ही आकृती काढून घेऊ, 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60, 6 दाई 60। ओके, या ठिकाणी भेटलं। आता काय बघा x, आता या ठिकाणी आपल्याला कॅपॅसिटी भेटली x ची 3 तास। ओके, मग काय बघा 2 दिवस। ओके, या ठिकाणी बघा x ची 3 दिवस, y ची 2 दिवस आणि या तिघाची 10 दिवस। ओके, तर बघा आता x + y + z बघा या तिघाची कॅपॅसिटी आपल्याला 10 भेटली ना, हे 10 घ्या। ओके, बरोबर आता x, तर x ची कॅपॅसिटी किती 3 दिवस बरोबर, y ची कॅपॅसिटी 2 दिवस बरोबर, z ची कॅपॅसिटी आपल्याला काढायची आहे z बरोबर 10। ओके, आता या दोघांची कॅपॅसिटी 10। ओके, x आणि y ची जर कॅपॅसिटी जर 5 असेल तर या ठिकाणी फक्त आणि फक्त x ची कॅपॅसिटी किती असेल, तर x ची कॅपॅसिटी मित्रांनो z। ओके, तर या ठिकाणी बघा z ची आहे बरं, या दोघांची कॅपॅसिटी 5, तर z ची किती असेल मित्रांनो, तर दोघांची मिळून 5 असेल, तर या ठिकाणी जर आपण 10 तून 5 केले तर उरले किती, तर 5 मित्रांनो, जे की बघा z ची मित्रांनो कॅपॅसिटी असणार आहे। ओके, जर हे 5 आपण या 10 तून मायनस केले उरलेली कॅपॅसिटी आहे z ची, जे की 5 आहे। ओके, आता या ठिकाणी बघा पूर्ण प्रश्नाचं आन्सर करण्यासाठी या लसावीला या 5 न भागून घ्या। ओके, 60/5, 5 1 5 उरलं किती 1, 5 दोन्ही 10 म्हणजे बघा जे की 12 तास मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो झडला मित्रांनो काम करावं लागेल। ओके, तर किती मित्रांनो ते काम एकटा झड किती दिवसात करेल, तर बघा जे की 12 तास। बघा क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। बघा समजून घ्या, समजून घेण्याचा जर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न केला तर बघा अवश्य तुम्हाला संपूर्ण आजचा हा भाग संपूर्ण समजून जाईल। ओके, तर बघा मित्रांनो हे होते आपले जे की बघा आजचे TCS व IBPS ने मित्रांनो विचारलेले प्रश्न संच। जर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील अवश्य शेअर करा आणि अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या। तर भेटू पुन्हाच्या अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास।